नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरातील नाशिक पुणे महामार्गालगत असलेल्या पौर्णिमा बस स्थानकाजवळ असलेल्या ब्रह्मांड नायक गजानन भक्त मंडळ आणि माधव कॉलनी भक्त परिवार यांच्या वतीनं दरवर्षी शेगावहून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। यावर्षी पंढरपूरहून शेवगावकडे येणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांसाठी तब्बल 1.5 लाख मोदक महाप्रसाद म्हणून देण्याचा संकल्प या मंडळाच्या वतीनं करण्यात आला। सध्या या महाप्रसादाचे मोदक तयार करण्याचं काम सुरू आहे। विशेष म्हणजे एकट्या सिन्नर तालुक्यातून 50,000 मोदक येणार आहे। याबाबत अधिक माहिती मंडळाच्या सुजाता करजीकर यांच्याकडून देण्यात आली आहे। सतीश करजगीकर, मी गजानन भक्त मंडळामध्ये काम करत असते। आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे आम्ही ब्रह्मांड नायक श्री गजानन भक्त मंडळ आणि माधव कॉलनी भक्त परिवार रवींद्र जोशी सर यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आज या ठिकाणी मोदकाचा महानैवेद्य करत आहोत। इथे अनेक महिला स्वखुशीने आणि महाराजांच्या वर असलेल्या भक्तीने या इथे येऊन मोदक तयार करीत आहेत, सेवा करीत आहेत। त्यांना त्याच्यात इतका आनंद होतो आहे की त्या घरी न जाता संध्याकाळपर्यंत इथं मोदक करीत बसत असतात। आम्हाला महाराजांनी हे करण्याची संधी दिली, म्हणजे भक्त म्हणून आम्हाला संधी दिली, याचा आम्हाला खूप आनंद होतो। आणि या ठिकाणी जेवढ्या महिला गोळा झालेल्या आहेत या सगळ्या आमच्याबरोबर शेगावला 17 तारखेला तिथे येऊन हा महाराजांना महाप्रसाद जो आहे तो वाटणार आहे आणि महाराजांची सेवा करणार आहे। ब्रह्मांड नायक श्री गजानन महाराज सेवाभावी संस्था यांच्या वतीने तसेच समस्त नाशिककरांच्या वतीने आपण यंदाच्या वर्षी 1 लाख मोदकाचं महानैवेद्य अर्पण करणार आहोत। 6 वर्षापासून शेगावमधल्या सर्व वारकऱ्यांचं खाऊ स्वरूपात प्रसाद म्हणून बर्फीची वाटप केले जात असते आणि शेगावमध्ये साधारणतः 1200 वारकऱ्यांची संख्या असते। महाराजांची पालखीमध्ये 750 वारकरी, 2,200 सेवेकरी आणि इतर काही भक्त परिवार यांना सर्वांना तो महाप्रसादाचं वाटप केलं जात असतो। महाराजांच्या आणि पायवारीच्या ग्रुपतर्फे चिवडा महानैवेद्य हा सुद्धा सर्व वारकऱ्यांना प्रसाद स्वरूपात दिला जात असतो। मी सुमन निवृत्ती गायके, हे जे यांनी जी वारी पायी वारी जी शेगावची चालू केली ती 2011 पासून चालू केलेली आहे। आता हे 14 वर्ष झाले जवळजवळ पालखी शेगावला जाते ती। जय गजानन, श्री गजानन। माझं नाव अलकनंदा तांबट। मी सुद्धा ह्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यापासून मी पण 8 वर्षे झाले आज पायवारीला जाते नाशिक ते शेगाव। ह्या वारीमध्ये तर आम्ही एकदम महिला मंडळ वगैरे सगळ्या अगदी भजनी मंडळ वगैरे सगळं भजन करत करत मस्त केव्हा पोचतो हे समजत नाही। जय गजानन, मी भाग्यश्री मिलिंद नाईक। यंदाचा उपक्रम आहे तुरीची डाळ आणि मोदक। आमचा संकल्प आहे 1.25 लाख मोदक नेण्याचा। जास्तीत जास्त तुरीची डाळ संस्थानला प्रसाद म्हणून आमच्यातर्फे द्यावी असा आमचा निश्चय आहे। पण मग आता बघूया भाविकांच्या वतीने केवढी होते काय होते, पण आम्हाला हा उपक्रम करताना खूप खूप आनंद होतो। जय गजानन, मी सौ संगीता संजय दलाल, नाशिक। आमचा हा पायवारीचा ग्रुप, त्यातील मी एक सभासद। अतिशय उत्साहाने आम्ही पायवारी दरवर्षी करत असतो। त्याच उत्साहाने आम्ही इथे महाराजांच्या पालखीच्या आगमनासाठी महानैवेद्य तयार करत असतो। नुसतंच महानैवेद्य नाही तयार करत तर त्यासोबत महाराजांचे अतिशय सुंदर असे आम्ही भजनही करत असतो। ह्या भजनांमध्ये सगळ्या महिला तल्लीन होऊन महाप्रसाद बनवत असतात। असा हा सुंदर आमचा उपक्रम नित्य चालू राहावा हीच माझी गजाननचरणी प्रार्थना। धन्यवाद। समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। हा उपक्रम जो चालवतो आहे तो प्रत्यक्ष परमेश्वर म्हणजे पंढरपूरचा विठोबाच चालवतो आहे आणि त्याला प्रेरणा ही त्यांच्याकडून जी प्रेरणा मिळाली ती मिलिंद नाईक आणि रवींद्र जोशी यांना, आणि त्यानंतर आम्ही आहोत। आणि ह्याची अशी आख्यायिका आहे, हा जो महाप्रसाद आम्ही वाटणार आहे त्याची आख्यायिका अशी की पंढरपूरची जी आषाढी वारी असते
ती वारी शेगावात पोचताना पंढरपूरचा जो विठोबा आहे तो वेशीपर्यंत आपल्या गजानन महाराजांना सोडवायला येतो आणि त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजपाशी हा जो मोदकांचा प्रसाद आहे त्या वारकऱ्यांना, म्हणजे जी पायीवारी येत असते त्या प्रत्येक वारकऱ्याला एक एक मोदक आणि अजून काही प्रसाद तिथे वाटला जातो आणि हा वारीचा आनंद आम्ही इतका लुटतो, हे याचं सगळं श्रेय मिलिंद नाईक यांना आहे. आणि इथे गेल्या 15 दिवसापासून मोदक म्हणजे मोदकाचं तयारी करताना अनेक सगळ्या यांच्या पायीवारीतल्या सगळ्या बायका स्त्रिया महिला आहेत. आम्ही नंतर आलेलो आहोत, पण या महिला ज्या आहेत त्या भजन म्हणता मोदक बनवतात आणि हा मोदकाचा प्रसाद आम्ही तिथे आता 17, 18, 19ला तिथे आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजपाशी शेगावला आम्ही तिथे वाटणार आहोत. तो आनंद खूप काही वेगळा असतो, तो एकदा सर्वांनी घ्यावा म्हणून नवीन दरवर्षी आमच्यामध्ये महिला येत असतात. तर अशा प्रकारे हा उपक्रम आहे. आता उपक्रमांची यादी तुम्हाला मिलिंद नाईक यांनी सांगितलीच आहे, पण यावर्षी तूर डाळ आणि मोदक हा फार मोठ्या प्रमाणावर त्याची संख्या वाढलेली आहे मोदकांची. नाही तर ती दरवर्षी थोडीशी कमी असते, पण यावर्षी जास्तीत जास्त मोदकासाठी नवीन महिला ॲड होत चाललेल्या आहेत आमच्यामध्ये. तर असा हा जो उपक्रम आहे, असा हा जो सोहळा आहे म्हणतात, तो खूप आनंदाचा आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही समाविष्ट झालो आहोत. आणि हे सगळं महाराज करून घेतात, आपण काहीच करत नाही. निरनिराळ्या भागातून महिला इथे येत आहेत आणि त्यांना म्हणतात आम्ही मदत करू का, किंवा आमचा हा शिदा असा गोळा झालेला आहे, आम्ही तुम्हाला आता ते नाही सांगतायत की आता आमचं थांबणार आहे हे 17 तारखेला. तर अशा पद्धतीने हे जे उपक्रम आहे, दरवर्षी वेगळी आयडिया यांच्या मनामध्ये येते, दरवर्षी वेगळी कल्पना सगळ्यांच्या मनात येते आणि मग मीटिंगद्वारे सभेद्वारे ते ठरलं जातं. अशा पद्धतीने हा उपक्रम चालू आहे. गेल्या 5 ते 6 वर्षापासून मंडळाच्या वतीनं दरवर्षी पालखीतील वारकऱ्यांना महाप्रसादाचं वाटप केलं जातं. यावर्षी देखील 1.5 लाख मोदक पोहोचवले जाणार असून सोबतच शेगाव येथील गजानन महाराज संस्थानला तुरडाळ देखील देण्यात येणार आहे. परवा म्हणजे सोमवारी रात्री महाप्रसाद आणि तुरडाळ घेऊन गजानन महाराज सेवा संस्थेचे सदस्य पदाधिकारी शेगावला जाणार आहेत. त्यानंतर संस्थानात तुरडाळ देऊन दुसऱ्या दिवशी वारकऱ्यांना या महाप्रसाद मोदकाचं वाटप केलं जाईल असं यावेळी गजानन महाराज सेवा संस्था नाशिक यांच्या वतीनं सांगण्यात आलंय. हा महाप्रसाद बनवण्यासाठी यासाठी शांताराम कुलकर्णी, मुकुंद कुलकर्णी, भाग्यश्री नाईक, वसुंधरा कुलकर्णी, अनुश्री कुलकर्णी यांच्यासह अर्चना तांबट, नीलाक्षी काळे, रवींद्र पाठक, मंगेश कुलकर्णी, अलकनंदा तांबट, संगीता दलाल यांसह सर्व श्री क्षेत्र नाशिक महानगर क्षेत्रातील गजानन महाराजांचं भक्त मंडळ व ब्रह्मांड नायकचे गजानन महाराज सेवाभावी संस्था भाविक भक्तांचं सहकार्य मिळत आहे. न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.